आषाढातच बनवाव्या असं काहीच नाही बरं का. या तुम्ही केव्हाही तयार करून खाऊ शकता. पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळं मोजक्या साहित्यात तयार होतो. 8 ते 10 दिवस तुम्ही ह्या कापण्या स्टोअर करू शकता. मस्त खुसखुशीत आणि छान अशा जाळीदार कापण्या कशा तयार करायच्या त्या बघूया. नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच या कुकिंग कॉर्नरमध्ये. तर अर्धा किलो गव्हाच्या पिठापासून आपण ह्या भरपूर अशा कापण्या तयार करणार आहे. त्याच्यासाठी गूळ इथं मी घेतलेला आहे जवळजवळ 1.5 वाटी आणि वजनी प्रमाणात आहे 300 ग्रॅम. आता कोणत्याही एकाच वाटीनं सगळं साहित्य तुम्ही मोजून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हे प्रमाण घेता येईल आणि सोयीस्कर पडेल. तर 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे, त्याच वाटीनं 1.5 वाटी एवढं आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे. आता पाणी पीठ मळण्यासाठी थोडंसं तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, तर तुम्ही नंतर वापरलं ना तरी सुद्धा चालेल. आता हा सगळा गूळ आपण थोडासा वितळवून घेऊया. त्यासाठी गूळ एकतर तुम्ही किसून घ्या म्हणजे पटकन असा हा वितळता येतो. आता कापण्या तयार करण्यासाठी असं काहीच नाही की गूळ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आपल्याला गुळाचं पाणी उकळवून घ्यायचं आहे वगैरे असं काहीच नसतं. फक्त हा गूळ वितळून घ्यायचा का तर ह्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो ना तो बाहेर निघावा याच्यासाठी आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आणि हे पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं. आता थोडासा आपण इथं मसाला तयार करायला घेऊया. तर मसाल्यामध्ये 5 ते 6 वेलच्या आहेत, हिरव्या वेलच्या आहेत. त्याच्यानंतर 1 चमचाभर कच्ची बडीशेप वापरलेली आहे. आता कोणताही गुळाचा पदार्थ आला की त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ घालायचं म्हणजे तो पदार्थ अजून चवीला चांगला होतो. त्याचबरोबर थोडीशी साखर घातली म्हणजे मिक्सरमधून हे व्यवस्थित आपलं बारीक होऊन निघेल. तर हे पहा एवढं जाडसर मी हे बारीक करून घेतलेलं आहे. आता एका मोठ्याशा पातेल्यामध्ये इथं मी घेते गव्हाचं पीठ. न चाळताच मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण जो कोंडा असतो गव्हाचा ना त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. आता इथे जवळजवळ 5 वाट्या मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीनं आपण गूळ मोजून घेतला होता ना त्याच वाटीनं 5 वाट्या एवढं मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीनं 1 वाटी बेसन पीठ मी इथं घेतलेलं आहे. ते वजनी प्रमाणात आहे 100 ग्रॅम. आता तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण हे दोन्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्हाला हवं असेल ना तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचबरोबर जे वेलची जायफळ पूड आपण बारीक केलं होतं ना ते पण घालून घेतलं. थोडंसं मीठ पण मी इथं टाकलेलं आहे. आता हे सगळं पिठामध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे पोह्यांचे जवळजवळ 2 ते 3 चमचे भरतील एवढं तूप मी हलकंसं गरम करून घेतलं आणि ह्या पिठामध्ये घातलं. आता हे सगळं तूप आहे ना ते पिठाला चांगलं आपण चोळून घेऊया म्हणजे कापण्या छान अशा मऊसूद आतून मस्त खुसखुशीत तयार होतात. आता हे पीठ सगळं चोळून घेतल्यानंतर आता आपण जे गुळाचं पाणी ठेवलं होतं ना ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. ते पण आता थोडं थोडं घालून आपण हे पीठ आहे ना ते चांगलं मळून घेऊया. आता पीठ मळत असताना तुम्हाला इथं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, तर तुम्ही दुसरं पाणी घेतलं ना तरीसुद्धा चालेल. तर व्यवस्थित आपण हे सगळं मी चमच्याने हलवून घेतलं आणि नंतर हाताने चांगलं ह्याचं घट्टसरा असा गोळा तयार करायचा आहे. जास्त पण पातळ तयार करू नका म्हणजे आपण चपातीला कसं कणिक तयार करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अगोदरच तुम्ही जर हे पातळ तयार म्हणजे मऊसूद मळून घेतलं आणि नंतर ते थोड्या वेळासाठी भिजायला ठेवलं तर ते अजून सैलसर होतं पीठ आणि त्याच्यापासून कापण्या तुम्हाला व्यवस्थित तयार करता येणार नाहीत आणि त्या एकाला एक चिपकतात. असं घट्टसर पीठ मळून घेतलं ना की व्यवस्थित आपल्याला लाटता पण येतं आणि त्याच्या कापण्या पण छान अशा तयार होतात. तर असं घट्टसर पीठ मळलेलं आहे. आता ते 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया. म्हणजे पीठ चांगलं भिजलं की कापण्या चांगल्या मस्त खुसखुशीत तयार होतात. तर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मस्त पीठ भिजलेलं आहे. परत एकदा थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आणि तुम्ही ह्याच्या एकसारखे आकाराचे गोळे तयार करून घ्या आणि तुमच्या प्रमाणे हे तुम्ही पीठ आहे ना ते लाटायला घ्या. आता पीठ लाटत असताना उंडा जास्त मोठा पण घेऊ नका. जर उंडा मोठा घेतला ना तर मग कापण्या जाडसर तयार होतील. मीडियम आकारामध्ये उंडा तयार करून घ्या आणि कापण्या आपल्याला जास्त पातळ पण ठेवायच्या नाहीत आणि जास्त जाड पण करायच्या नाहीत. मीडियम साईजमध्ये आपल्याला कापण्या आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही जाडसर कापण्या ठेवल्या तर पीठ आतमध्ये थोडंसं तसंच राहतं आणि जर पातळ केल्या तर मग त्या कडकडीत होतात, व्यवस्थित फुगत नाहीत. तर एकदम मीडियम साईजमध्ये ही लाटी लाटून घ्यायची. आता वरून आवडीप्रमाणे इथं तुम्ही खसखस किंवा सफेद तीळ जरी घातलेत ना तरीसुद्धा चालतील. आता मी इथं खसखस टाकलेली आहे आणि डायमंड आकारामध्ये मी ह्या कापण्या सगळ्या कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या तुमच्या ज्या तुम्हाला आकारामध्ये कट करायच्या आहेत ना त्या आकारामध्ये तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता. तर ह्या पारंपरिक पदार्थ आहे आपला, अगदी मोजक्या साहित्यात तयार होतो. 7 ते 8 दिवस तुम्ही ह्या कापण्या तयार करून ठेवू शकता. प्रवासामध्ये सुद्धा ह्या तुम्ही नेऊ शकता. तर हे पहा एवढ्या साईजमध्ये आपण ही कापणी आहे ना ती तयार केलेली आहे.
आता गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. आता तेलाचं टेम्परेचर पण जास्त गरम करायचं नाही आणि जास्त कोमट पण ठेवायचं नाही. मीडियम आचेवरती तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि ह्या कापण्या एक एक करून तेलामध्ये सोडा. एकदम सोडल्या तर त्या एकाला एक चिपकतात आणि बऱ्याच वेळेला मग ते निघत पण नाही. तर एक एक कापणी सोडून घ्यायची. मीडियम आकारामध्ये मीडियम आचेवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. जोपर्यंत कापणी वर येत नाही तोपर्यंत हलवू नका. तर व्यवस्थित हलक्या हाताने ह्या कापण्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. तर जास्त मोठा जर गॅस तुम्ही ठेवला ना तर मग पटकन करपतात ह्या कापण्या, व्यवस्थित फुगत नाहीत. तर हे पहा, मस्त चांगल्या आपल्या कापण्या फुगलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीनं ज्या पण उरलेल्या ज्या पिठाच्या कापण्या आहेत ना त्या तयार करून आपण छान अशा तळून घेऊया. तर पारंपरिक पदार्थ मोजक्या साहित्यात तयार होतो, बनवायला सोपा असतो. या पद्धतीनं तुम्ही केव्हाही या कापण्या तयार करून खाऊ शकता. तुम्ही बघू शकता मस्त कापण्या तयार झालेल्या आहेत. 7 ते 8 दिवस टिकतात. सकाळच्या चहाबरोबर हलक्या फुलक्या भुकेला किंवा प्रवासामध्ये जरी तुम्ही ह्या नेल्यात ना तरी अजिबात खराब होत नाहीत. तर बाकीच्या पण कापण्या आहेत ना त्या अशाच पद्धतीनं आपण तळून बाजूला काढूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की ट्राय करा. अर्धा किलो पिठापासून, गव्हाच्या पिठापासून आपण ह्या कापण्या तयार केलेल्या आहेत. तर वजनी प्रमाण, ग्रॅमचं प्रमाण, वाटीचं प्रमाण सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आणि अशा पद्धतीनं या कापण्या तुम्ही एकदा गव्हाच्या कापण्या नक्की तयार करून पहा.